आज यवतमाळ जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्रार्पण आणि लाभ वितरण सोहळा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी राज्यपाल रमेश बैसजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, स्वयंसहायता गटातील 800 कोटी निधी वाटप, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील 1 करोड नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्डचे वितरण, मोदी आवास योजनेचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला। या अंतर्गत मागासवर्गीय नागरिकांना 10 लाख घरे देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली। पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण, पंतप्रधान किसान सन्मान निधी 16व्या हप्त्याचे वितरण करून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटीचा लाभ दिला। नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्याचे वितरण करून राज्यातील शेतकऱ्यांना अजून 3,800 कोटीचा लाभ दिला। त्यासोबतच विदर्भातील न्यू आष्टी अमळनेर नवीन ब्रँड गेज रेल्वे लाईन व प्रवासी सेवेचा शुभारंभ, वर्धा कळंब नवीन ब्रँड गेज रेल्वे आणि लाईन प्रवासी सेवेचा शुभारंभ, वरोरा वणी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण लोकार्पण, साकोली भंडारा जिल्ह्यातील सीमेपर्यंत दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, सलाई खुर्द तिरोडा महामार्गावरील काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण तसेच यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यावेळी करण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.